बिक्साला ना आता फुलं यायला सुरुवात झाली, फुलं चालू झाली बघा ना। हे बिक्सा आहे का, ज्याला सिंदूर ट्री मी सांगत होतो ना, त्याची फुलं बघा कशी आली। दाखव काका, फुलं चालू झाली ना आता, येतील नंतर येतील। हात आणि इथून हात आणि इथून हा बघा, रंग बघा किती गडद आहे, हा निघणार सुद्धा नाही का त्याला। नमस्कार, मी आता तुम्हाला जे झाड दाखवते त्या झाडाचं नाव आहे बिक्सा, शास्त्रीय नाव आहे आणि त्याला आपल्यामध्ये बोलतात सिंदूर ट्री। सिंदूर ट्री कसा असतो बघा, हे बघा फुलं बघा त्याची कशी, आणि या फुलांच्या आतमध्येच ना बिया असतात आणि त्या बिया आपण काय करायच्या, हातावर चोळायच्या किंवा त्याची बारीक पूड करायची आणि ते पूड, तो रंग, त्याचा रंग तयार होतो, त्याला जिलेबीसाठी तो रंग वापरला जातो आणि त्याचबरोबर तो रंग सिंदूरमध्ये सुद्धा वापरला जातो। अशा पद्धतीने हा आपला बिक्सा, पण तो आलाय पण खूप, किती आलाय बघा, सगळ्या बाजूनी बिक्सा भरलाय बघा, सगळ्या बाजूला झाड मोठं होतं आणि बघा त्याला किती फुलं आली। हे बघा आता सीझन आहे त्याचा पूर्ण, बघा किती फुलं आहेत, संपूर्ण झाड बघा भरलंय पूर्ण चहू बाजूनी। आता मी तुम्हाला बिक्साचं सिंदूर ट्री त्याला का म्हणतात बघा। आता हे आपण फुल तोडतोय, हे तोडलं, याच्या आतमध्ये बिया असतात, हे बघा बिया, मावशी इकडे या जरा, या बिया असतात, या बिया आपण, हे बघा याच्या आतमध्ये बिया आहेत पूर्ण, माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे, हे आता बिया आहेत, हे बघा बिया, छोटे छोटे बिया आहेत, या बिया घ्यायच्या आहेत, अशा हाताला चोळायच्या आहेत आणि चोळल्यानंतर हे बघा हा रंग बघा, आता हा बघा, हा रंग बघा कसा झालाय, हात आणि इथून हात आणि इथून हा बघा, रंग बघा किती गडद आहे, हा निघणार सुद्धा नाही का त्याला। रशी आहे तिथे लाल, थांब नंतर घेऊ। मंगू बघा, मंगू काय कसे बघा, कसे झाले बघा। चाललो आम्ही घरी, आता चाललो घरी, हा घरी चाललो, घरी झाले ये आता घरी चाललेत बघा, घरी झाले आता, महादेव शेठ पण बोलतायत, आता जाऊ दे, बघा मस्ती कशी, दोघांची मस्ती बघा, मस्ती कशी, मस्ती बघा 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 मस्ती बघा, मस्ती। या इकडे, या या या, फोटो काढू का, फोटो घे, चांगलं मस्त